आरसीबीने आज चॅम्पियन्स वाला गेम खेळला. पूर्णतः टीम एफर्ट्स, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्वच क्षेत्रात आज आरसीबीने बेस्ट कामगिरी केली. सुरुवातीला बॉलिंगमध्ये कमाल केली. ईशान किशन वगळता एसआरएचच्या कोणत्याच महत्त्वाच्या फलंदाजाला फार काळ मैदानावर टिकून दिलं नाही आणि याचं श्रेय फिल्डिंगला देखील जातं. कारण म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस, आणि हेच समीकरण आज आरसीबीने प्रूव्ह करून दाखवलं. आज असं वाटत होतं की फिल सॉल्ट हाताला चुंबकच लावून आलाय, कारण आज त्याने एकूण 3 कॅचेस पकडल्या. त्यापैकी ईशान किशनची पकडलेली ती कॅच अविश्वसनीय होती. त्यानंतर आज आरसीबीच्या बॅटिंगमध्ये देखील युनिटी दिसून आली. सुरुवातीला देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहलीने 101 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या जोडीने 53 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर विराट कोहलीने टीम डेव्हिडला साथीला घेत 16व्या ओव्हरमध्येच मॅच जिंकवली. या सीझन मधील पहिल्याच सामन्यामध्ये आज विराट कोहलीचं अर्धशतक आलं आणि IPL 2026ला आरसीबीने विजयी सुरुवात केली. तर दुसरीकडे एसआरएच टीममध्ये टीम एफर्टची कमी जाणवली. ईशान किशनने कप्तानी खेळी केली, पण एकटा खेळाडू तुम्हाला मॅच जिंकून देत नसतो. ईशान किशन, हेनरिच क्लासेन, अनिकेत वर्मा यांच्या खेळीमुळे एसआरएचने चांगली धावसंख्या धावफलकावर लावली होती, पण त्यांच्या बॉलिंगमध्ये ती डिफेंड करण्याची क्षमता दिसून आली नाही. त्यामुळे एसआरएचला नक्कीच आपली बॉलिंग सुधारण्याची गरज आहे. पण मित्रांनो, आरसीबीचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला काय वाटतं? आरसीबी आपलं टायटल डिफेंड करेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.